आणि यानंतर बातमी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भातली। दर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते। गेल्या अनेक वर्षांचा हा शिरस्ता आहे, पण गेल्या काही दिवसांपासून या बैठकीमध्ये नेमकं होणार काय, चर्चा कोणत्या बाबतीमध्ये होणार हे माध्यमांना, महाराष्ट्रातल्या लोकांना आधीच कळतंय। खरं तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणते विषय चर्चेसाठी येणार आहेत या संदर्भातला एक गुप्त लिफाफा मंत्र्यांना दिला जातो आणि फक्त मंत्र्यांनी तो विषय पाहणं आणि त्यावर माहिती घेणं, अभ्यास करणं इतकंच अपेक्षित असतं। पण गेल्या काही काळापासून मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा आधीच बाहेर येतो आणि यावरून आता मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना सुद्धा निर्वाणीचा इशारा दिलाय। विरोधकांनी मात्र या प्रकरणी उडी घेतलीये। मुख्यमंत्री नेमके कशामुळे चिडले आहेत, काय असतात कॅबिनेट बैठकीचे नियम आणि मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यामध्ये रोख नेमका कोणाकडे, पाहूयात याच प्रश्नांची उत्तरं देणारा हा रिपोर्ट। काही लोक अजेंडा छापतायत, ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल। रोखठोक मुख्यमंत्र्यांचा हा मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा। मंत्रिमंडळ बैठकीतले निर्णय बैठकी आधीच बाहेर जाऊ लागलेत, त्यामुळे फडणवीस चांगलेच चिडलेत आणि त्यांनी मंत्र्यांना थेट कायदेशीर कारवाईची तंबीच दिली आहे। अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतायत, ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल। कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो, त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे। म्हणजे याच्यातनं काही लपवण्यासारखं काही नाही, पण जे नियम आहेत ते नियम आहेत। डान्स बार कायदा सुधारणेबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याचं आधीच बाहेर आलं। सिंचन विभागाला सुधारित प्रशासकीय मान्यता अर्थात सुप्रमा देण्यात येणार असल्याची माहितीही आधीच माध्यमांना कळली। तसंच मंत्रिमंडळात एसटी दरवाढ कमी करण्यासंदर्भात चर्चा होईल हे सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीच्या आधीच बाहेर आलं। या सगळ्यामुळेच मुख्यमंत्री चिडले आणि कारवाईचा इशारा दिला। मुख्यमंत्र्यांचा हा इशारा आता मंत्र्यांनीही गांभीर्यानं घेतलाय। नाही, लीक होतात म्हणजे पूर्वी लीक होत होते, या पुढच्या काळामध्ये तशा प्रकारची गुप्तता पाळली जावी। कारण आपण शपथ घेतल्यानंतर शपथीमध्येच म्हटलेलं आहे की राज्यामध्ये काम करत असताना ज्या काही गुप्तता आहेत त्या गुप्तता पाळण्याची आपण शपथ घेतो, ती शपथ तंतोतंत या ठिकाणी खरी ठरावी अशी या राज्याच्या मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा आहे आणि त्या धर्तीवर काम सुरू आहे। मंत्रिमंडळ अजेंड्याची माहिती बैठकीपूर्वीच बाहेर देणारे हे फितूर कोण, असा सवाल विरोधकांनी केलाय। उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या बैठकीतून अशा प्रकारचा अजेंडा लीक होत होता, प्रयत्न सुरू होता आणि तेच लोक त्यांच्या सरकारमध्ये आहेत ना। फितूर इथे होते, तेच फितूर तिथे आहेत तुमच्या मंत्रिमंडळात आणि फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत। आधीच्या राज्यामध्ये सुद्धा ह्याच लोकांनी हेच उद्योग केले आणि आता सुद्धा फडणवीसांच्या सरकारमध्ये तेच फितूर सन्मानाची पदं घेऊन बसलेले आहेत आणि ती त्यांची भूमिका योग्य प्रकारे वठवतात। कुठल्याही गोपनीयतेचा आपण शपथ घेतो त्यावेळेस ती खरं म्हणजे बाहेर जाऊ नये, पण आता काही चॅनलला तुमच्या ते पहिलेच माहिती पाहिजे आहेत हेडलाईन दाखवायसाठी, तुम्ही तुमचा सोर्स वापरता सगळे चॅनल आणि त्याला एखादी बळी पडतो कॅबिनेटचा मंत्री आणि तो बळी जातो। त्यामुळे आता त्याचे खरं म्हणजे प्रत्येक मुख्यमंत्री या सूचना देत असतात, परंतु आता त्यातले फितूर हा शब्द काही ठिकाणी वापरला आहे की मंत्रिमंडळात फितूर आहेत का, फितूर म्हणजे कोण। आता एक देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळातील फितुरांचा शोध घेण्यासाठी जर त्यांना विरोधकांची आवश्यकता असेल तर आम्ही ते त्यांना देऊ की तुमचे फितूर कोण आहेत, त्यांचे नावं देऊ, ते आम्हाला मागणी करतील। तर मंत्रिमंडळ बैठकीतला अजेंडा बैठकी आधीच बाहेर गेला तर कायदेशीर कारवाईचा इशारा देताना मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांना गोपनीयतेच्या शपथेचीही आठवण करून दिली आहे। राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचाराधीन किंवा मला ज्ञात होणारी कोणतीही बाब प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना कळवणार नाही किंवा उघड करणार नाही, अशी शपथ मंत्र्यांनी घेतलेली असते। कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांमध्ये मतभेद झाले तरीही कॅबिनेटचे सगळे निर्णय हे मंत्र्यांसाठी बंधनकारक असतात। मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी कायम सरकारची प्रतिमा
स्वच्छ पारदर्शक राहील यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. यामुळे PA, PS यांची नियुक्ती करतानाही त्यांनी कठोर भूमिका घेतली. यामुळे शिंदे असोत किंवा अजित पवार हे त्यांच्या खात्याचे मंत्री नाराज होताना दिसले, पण फडणवीसांनी भूमिका बदलताना दिसली नाही. दुसरीकडे पुढील काळामध्ये प्रशासन अधिक स्वच्छ कारभार करेल आणि पारदर्शक काम करेल यासाठी फडणवीस आग्रही राहत आहेत. यामुळे कॅबिनेटचा अजेंडा जर तो फुटत असेल तर फडणवीसांनी धमकी देण्याचं काम देखील केलेलं आहे. यामुळे फडणवीसांचा अजेंडा नेमका कोण फोडतंय यावरून समजने वाले को इशाराही काफी आहे असं म्हटलं जातं. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.